भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करत जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं असा आरोप काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मंद्रुप इथं जाहीर सभेत केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची मंद्रुप इथं शुक्रवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी माजी आमदार दिलीप माने, जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, बाजार समिती संचालक बाळासाहेब शेळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विद्युल्लता कोरे, जिल्हा परिषद दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील, अनंत मेहत्रे, मोतीलाल राठोड, अमृत चव्हाण, मोतीराम चव्हाण, रमेश नवले, राधाकृष्ण पाटील, रेवणसिद्ध मेंढगुदले, प्राध्यापक उमाकांत राऊत, मोहम्मद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या 2 टर्ममधील भाजपचे खासदार निष्क्रिय ठरले आहेत। भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असून भाजप सरकारनं जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे असा आरोप यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केला। पण तेच पंतप्रधान 2 समाजामध्ये जाती धर्मात तेढ निर्माण करतात आणि जे ते करतात त्यांचे उमेदवार तेच सोलापुरात करतात। बाहेरचे येऊन आपल्या सोलापुरातली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात। सोलापुरातली एकी बिघडवण्याचा पाप करू नका। आम्ही एक आहोत, आम्ही वर्षानुवर्ष एक राहिलोय आणि आम्ही कामाला मतदान करतो हे तुम्ही त्यांना दाखवून द्या। हे कोण आले बाहेरचे येऊन इथे मतदान धर्मावर आणि जातीवर मागतात। मागच्या 10 वर्ष काही काम केलं नाही ह्या लोकांनी। पुढे काय काम करणार आहे ते सांगत नाही, फक्त धर्मा जाती तेढ निर्माण करतात। किती खालच्या पातळीला जाऊन पंतप्रधानांनी भाषण केलं, परंतु हे शोभलंच नाही। आमदार प्रणिती शिंदे ह्या आपल्या स्थानिक उमेदवार आहेत। लोकसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे आहेत। सोलापूर जिल्ह्यात आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात त्या विकासाची गंगा आणतील असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांनी केलं। 50 ओके, एकदम ओके अशा पद्धतीचं यांचं पैसे पुरवून आमचे खासदार पळवले, आमच्या पक्षाचे आमदार पळवले। कशाला कुठं आले पैसे 50 ओके यांच्याकडं? हे सगळे तुमच्याकडून लुटले ते सगळे लोक। जीएसटी लावायचं आणि लुटायचं तुम्हाला। 2014ला गॅसचा भाव 400 होता, आज 1100 झालेला आहे। पेट्रोल डिझेलचा दर डबल किमतीत झालेला आहे। हा सोलापूर या जायचा किती खर्च आहे सांगा मला? 2 वेळा विचार करताय माणूस, एवढा खर्च कुठं आणायचा आपण? हा भाजप सरकारमुळे सर्व समाजाचे लोक, सर्व घटकाचे लोक आज अडचणीत आलेले आहेत। म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या भाजपला आपला धडा शिकवायचा आहे। अनेक जण बोलणार